स्टँडर्ड 9th सब्जेक्ट मॅथमॅटिक्स पार्ट 2 चॅप्टर नंबर 2 पॅरलल लाईन्स या चॅप्टरमधील आपण प्रॅक्टिस सेट 2.2 हा गेल्या वेळेला पाहिलेला होता. या प्रॅक्टिस सेट 2.2मध्ये 1 ते 6 उदाहरणांचा अभ्यास आपण गेल्या तासिकेला केलेला आहे. आज आपण प्रॉब्लेम सेट 2 याविषयी अभ्यास करणार आहोत. यात क्वेश्चन नंबर 1 आणि क्वेश्चन नंबर 2चा अभ्यास इथं आपण करणार आहोत. पहा, अशा प्रकारचा प्रश्न पहिला जो आहे ते 1 मार्कासाठी बहुतांशी प्रश्न विचारले जातात. सिलेक्ट द करेक्ट अल्टरनेटिव्ह अँड फिल इन द ब्लँक्स इन द फॉलोइंग स्टेटमेंट्स. क्वेश्चन नंबर 1, इफ ए ट्रान्सव्हर्सल इंटरसेक्ट टू पॅरलल लाईन्स then the sum of interior angles on the same side of a transversal is. आता इथे तुम्ही जर फिगर काढलीत तर निश्चित तुमच्या लक्षात येईल पहा की पहिलं गणित आहे हे. त्यांनी उदाहरण असं दिलं आहे की ट्रान्सव्हर्सल इंटरसेक्ट टू पॅरलल लाईन्स देन द सम ऑफ द इंटिरियर अँगल्स ऑन द सेम साईड. म्हणजे हे जे अँगल्स आहेत ते इंटिरियर अँगल्स आहेत. जेव्हा 2 लाईन्स या पॅरलल असतात आणि ट्रान्सव्हर्सल जेव्हा त्या 2 लाईन्सला इंटरसेक्ट होते तेव्हा इंटिरियर अँगल्स आर सप्लिमेंटरी. सप्लिमेंटरी म्हणजेच या दोन्ही अँगलची सम सेम साईड असं म्हटलेलं आहे. आणि सेम साईडच्या इंटिरियर अँगलची सम किती येते 180 डिग्री. किंवा या दोन्ही अँगलची सम जर घेतली तर ती सुद्धा किती येते 180 डिग्री. म्हणून या ठिकाणी ॲन्सर जे आहे ते किती येईल, सी पर्याय आहे तो 180 डिग्री हे ॲन्सर येईल. क्वेश्चन नंबर 2 पहा. द नंबर ऑफ अँगल्स फॉर्म बाय ट्रान्सव्हर्सल ऑफ 2 लाईन्स इज. आता इथे प्रश्न असा आहे की 2 लाईन्सला ज्या वेळेला एखादी ट्रान्सव्हर्सल इंटरसेक्ट होते तेव्हा त्या ठिकाणी किती अँगल्स हे फॉर्म होतात. द नंबर ऑफ अँगल्स फॉर्म बाय ट्रान्सव्हर्सल ऑफ 2 लाईन्स इज. पहा, ही लाईन आहे, ही त्याचे ट्रान्सव्हर्सल आहे. 1 2 3 4 या ठिकाणी या पॉईंटजवळ 4 अँगल्स होतात. आणि दुसरा पॉईंट इथे आहे ही ट्रान्सव्हर्सल 4 5 6 7 आणि 8. एकूण अँगल्स किती होतील 8. म्हणून पर्याय यातला जो आहे तो सी आहे. 8 अँगल्स आर फॉर्म. क्वेश्चन नंबर 3 पहा. A transversal intersect 2 parallel lines if measure of one of the angle is 40 degree then the measure of its corresponding angle is. पहा, ह्या 2 लाईन्स आहेत पॅरलल लाईन्स, ही त्याची ट्रान्सव्हर्सल आहे. देन क्वेश्चन इज इफ द मेजर ऑफ वन ऑफ द अँगल्स इज 40 डिग्री. यापैकी एका कोणाचं माप, आता हा लहान आहे म्हणून याला 40 डिग्री घेऊ. देन द मेजर ऑफ इट्स करस्पॉन्डिंग अँगल इज. आता मेजर ऑफ द करस्पॉन्डिंग अँगल, मग करस्पॉन्डिंग या अँगलचा करस्पॉन्डिंग अँगल किती आहे असणार आहे 40 डिग्री. वेन ए ट्रान्सव्हर्सल इंटरसेक्ट्स 2 पॅरलल लाईन्स देन द करस्पॉन्डिंग अँगल्स आर कॉन्ग्रुअंट मीन्स देन द मेजर ऑफ करस्पॉन्डिंग अँगल इज 40 डिग्री. म्हणून यातला पर्याय क्रमांक ए जो आहे तो 40 डिग्री हे त्याचं करेक्ट ॲन्सर आहे. क्वेश्चन नंबर 4 पहा. इन अ ट्रायंगल ABC अँगल ए इज इक्वल टू 76 डिग्री, B इज इक्वल टू 48 डिग्री, देन अँगल C. वी नो दॅट द सम ऑफ मेजर्स ऑफ ऑल अँगल्स ऑफ ए ट्रायंगल इज 180 डिग्री. यातला ए जो आहे तो 76 डिग्री आहे, B 48 डिग्री आहे. आपल्याला सी अँगलचं माप काढायचं आहे. वी नो दॅट सम ऑफ द मेजर्स ऑफ अँगल्स ऑफ ए ट्रायंगल इज मेजर ऑफ अँगल ए प्लस मेजर ऑफ अँगल बी प्लस मेजर ऑफ अँगल सी इज इक्वल टू 180 डिग्री. माप ठेवा इथे 76 प्लस 48 डिग्री प्लस अँगल सी इज इक्वल टू 180 डिग्री. ह्या दोघांची सम करा. 8 अधिक 6, 8 आणि 6 14, चाले 1 4 आणि 5, 5 आणि 7 हे 12 अधिक हा अँगल सी इज इक्वल टू 180 डिग्री. आता आपल्याला
अँगल सीचं माप काढायचं आहे. अँगल सी इज इक्वल टू 180 मायनस 124 डिग्री. हे वजाबाकी करूया. 4 आणि 6 10 चाला 1 3 होतील आणि हे 8मधनं 3 गेले राहिले 56 आणि 1 वजा 1 हे आले. अँगल सीचं माप 56 डिग्री आणि म्हणून इथला पर्याय क्रमांक जो आहे तो बी आहे. अँगल बी इज इक्वल टू 56 डिग्री. या पद्धतीनं हे आन्सर लिहिलेले आहे, त्या ठिकाणी आपण अंडरलाईन करायची आहे. क्वेश्चन नंबर पहा यातला 5 नंबरचा जो क्वेश्चन आहे तो आपण या ठिकाणी बघूया. Two parallel lines intersected by a transversal if the measure of one of the alternate interior angle is 75 degree then the measure of other angle is. आता इथे वेगळी आकृती काढतो. अशीच आकृती असणार आहे. 5साठी 2 पॅरलल लाईन्स आहेत अशा आणि ट्रान्सव्हर्सल इंटरसेक्ट्स दीज 2 पॅरलल लाईन्स. पुढे काय म्हटले पहा. इफ द मेजर ऑफ वन ऑफ द अल्टरनेट अँगल, हे दोन्ही अल्टरनेट अँगल आहेत. मग यापैकी वन ऑफ द अल्टरनेट अँगल इज 75 डिग्री असं म्हटले. देन द मेजर ऑफ द अदर अँगल इज, कुठल्या अँगलचं माप काढायचं आहे पहा. 2 पॅरलल लाईन्स इंटरसेक्टेड बाय ट्रान्सव्हर्सल इफ द मेजर ऑफ वन ऑफ द अल्टरनेट अँगल इज 75 डिग्री देन द मेजर ऑफ द अदर अँगल इज. आता दुसऱ्या अल्टरनेट अँगलचं माप जर विचारलं असेल ते सुद्धा किती येईल 75 डिग्री. या ठिकाणी 75 डिग्री म्हणून या ठिकाणी 75 डिग्रीला इथे आपण अंडरलाईन करूया. पहा क्वेश्चन नंबर 2 जो आहे. रे पी क्यू अँड रे पी आर परपेंडिक्युलर टू ईच अदर. Points B and A are in the interior and exterior of angle QPR respectively. Ray PB and ray PA, ray PB and ray PA are perpendicular to each other. Draw a figure showing all these rays and write. हे पहिल्यांदा आपल्याला ही फिगर काढायची आहे दिलेल्या माहितीप्रमाणे. रे पी क्यू अँड रे पी आर. आता पी हा त्या दोघांमध्ये कॉमन पॉईंट आहे. मग पी हा इथे घेतला, पी क्यू असा रे काढला आणि त्याला परपेंडिक्युलर रे हा पी आर आहे. मग परपेंडिक्युलरचं साईन या पद्धतीने तर पहा हे दोन्ही रे कसे आहेत एकमेकाला परपेंडिक्युलर आहेत. पुढचा पॉईंट पहा. पॉईंट्स बी अँड ए आर, बी अँड ए आर इन द इंटिरियर अँड एक्सटिरियर. आता पहिल्यांदा बी पॉईंट आहे म्हणून तो इंटिरियर घेतला. त्यानंतर ए हा पॉईंट आहे म्हणून तो कुठे घेतला एक्सटिरियर घेतलेला आहे. आणि हे दोन्ही रेसुद्धा काय आहेत परपेंडिक्युलर आहेत असं दिलेलं आहे. आणि परपेंडिक्युलरची साईन या पद्धतीनं येईल. पुढे पहा. रे पी बी अँड रे पी ए आर परपेंडिक्युलर. पी बी अँड पी ए आर परपेंडिक्युलर. ड्रॉ फिगर ऑल शोईंग ऑल दीज रेस अँड राईट असं म्हटले. मग या पद्धतीनं ही पहिल्यांदा आपण काय काढली आकृती काढली. पी क्यू अँड पी आर हे परपेंडिक्युलर आहेत, हे साईन काढलं. पी बी अँड पी ए, बी हा इंटिरियर आहे आणि ए हा एक्सटिरियर आहे. या पद्धतीनं आकृती काढलेली आहे. आता पहिलं गणित आपल्याला काय सोडवायचं आहे पहा. ए पेअर ऑफ कॉम्प्लिमेंटरी अँगल्स. पेअर ऑफ कॉम्प्लिमेंटरी अँगल्स म्हणजे काय पहा की त्या दोन्ही कोणांच्या मापांची बेरीज किती आली पाहिजे 90 आली पाहिजे. तर त्याला आपण काय म्हणणार पेअर ऑफ कॉम्प्लिमेंटरी अँगल्स. आता यातला पी क्यू आणि पी आर हे परपेंडिक्युलर आहे म्हणजे या दोन्ही अँगलची सम किती येणार आहे 180 डिग्री. मग इथे आपण लिहूया अँगल क्यू पी बी प्लस अँगल बी पी आर इज इक्वल टू क्यू पी आर म्हणजे हा 90 डिग्रीचा येईल अँगल क्यू पी आर. आता दोन लगतच्या कोणांच्या मापांची बेरजेचं आपण या ठिकाणी गृहीतक वापरलेलं आहे. त्याला आपण अँगल्स ॲडिशन पोस्ट्युलेट असं म्हणतो. अँगल्स
म्हणजे कोनांच्या बेरजेचं गृहीतक असं त्याला म्हटलं जातं. आणि मग हा QPR अँगल जो आहे तो किती आहे 90 डिग्री आहे. देअरफॉर अँगल QPB प्लस अँगल BPR इज इक्वल टू 90 डिग्री. म्हणून ही जी पेअर आहे देअरफॉर अँगल QPB अँड अँगल BPR is pair of complementary angles. ही एक पेअर झाली. दुसरी पेअरसुद्धा या फिगरमध्ये आहे पहा. हा BPR आणि RPA अँड इन फिगर असं म्हणू अँगल BPR प्लस अँगल RPA इज इक्वल टू अँगल BPA. आणि त्यालाही रिझन तेच येईल अँगल्स ॲडिशन पोस्टुलेट. या कोनाचं माप हे दोन्ही रे जे आहे ते परस्पर परपेंडिक्युलर आहेत म्हणून याचं माप किती येईल 90 अंश. अँगल BPR प्लस अँगल RPA इज इक्वल टू 90 डिग्री. देअरफॉर angle BPR and angle RPA are complementary angles. या दोन पेअर्स आपण कॉम्प्लिमेंटरी अँगलच्या लिहिलेल्या आहेत. हा पहिला क्वेश्चन होता ए पेअर ऑफ कॉम्प्लिमेंटरी अँगल्स. आता दुसऱ्या पेअर्स आपल्याला कुठल्या आहेत त्या मी तुम्हाला सांगणार आहे पहा. हे पेअर ऑफ सप्लिमेंटरी अँगल्स. सप्लिमेंटरी म्हणजे त्या दोन्ही कोनांच्या मापांची बेरीज किती आली पाहिजे 180 अंश. आता यातला पहा तुम्ही हे उत्तर लिहायचे. अँगल QPR या कोनाचं माप किती आहे 90 डिग्री आणि BPA या कोनाचं मापसुद्धा किती येते 90 डिग्री. 90 प्लस 90 किती होतं 180 डिग्री. देअरफॉर अँगल QPR अँड अँगल BPA आर सप्लिमेंटरी अँगल्स. आता पेअर ऑफ कॉन्ग्रुअंट अँगल्स. कॉन्ग्रुअंट म्हणजे त्या दोन्ही कोनांच्या मापांची बेरीज किती मापं कशी असली पाहिजेत समान असली पाहिजेत. म्हणून पेअर ऑफ कॉन्ग्रुअंट अँगल्स पहा. QPR या कोनाचं माप 90, BPA इज इक्वल टू 90. देअरफॉर अँगल QPR अँड अँगल BPA आर कॉन्ग्रुअंट अँगल्स. हे पेअर कसली होती कॉन्ग्रुअंट. आता ह्या कोनाचं माप 90 आहे. QPR आणि BPA ह्या कोनांचे माप 90 आहेत. इक्वल असतील याचा अर्थ पहा की या दोघांमध्ये हा कॉमन आहे. कॉमन असेल तर हा अँगल QPB आणि हा APR हे दोन्ही अँगलसुद्धा कसे होतील कॉन्ग्रुअंट होतील. कारण त्यातला हा कॉमन भाग आहे तो काय होईल निघून जाईल. आणि पेअर ऑफ कॉन्ग्रुअंट अँगलच्या दोन पेअर कॉन्ग्रुअंट होतील. एक QPR आणि APB ही एक पेअर आणि दुसरी पेअर QPB आणि APR ही पेअर दोन्ही पेअर्स कशा होतील कॉन्ग्रुअंट पेअर्स होतील. या पद्धतीनं ही क्वेश्चन नंबर 1 आणि क्वेश्चन नंबर 2 हा समजावून घेऊन आपल्या वहीमध्ये ह्यातल्या पुढची 2 गणितं आहेत ती तुम्ही समजावून दिलेली आहेत. ती सुद्धा आपल्या वहीमध्ये सोडवायची आहेत. धन्यवाद.